परतूर नगरपालिकेच्या NULM विभागाच्या इन्चार्ज वीर मॅडम आपल्यासोबत आहेत. सध्या परतूर नगरपालिकेच्या अंतर्गत एकल महिला सर्वेक्षण सुरू आहे आणि आपण त्यांच्याकडे आलो आहोत या संदर्भात सखोल माहिती घेण्यासाठी. काय काय फायदे असणार आहेत, शासनाच्या या योजनेचे काय काय एकल महिलांना उपयोग होणार आहेत या संदर्भातली माहिती घेऊन सर्वंकष मार्गदर्शन त्यांच्याकडून आपण घेणार आहोत की हा जो सर्वे आहे, हे जे सर्वेक्षण आहे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे एकल महिलेनं. मॅडम काय सांगाल, कशा पद्धतीचं सर्वेक्षण असणार आहे आणि यामध्ये सर्वेक्षण केल्यानंतर या महिलांचा एकंदरीत काय फायदा होणार आहे या संदर्भात आपण माहिती द्या. बोलू. राज्यातील सर्व नगर परिषदा नगरपंचायतीमध्ये नगर प्रशासन संचालनालयाने एक सर्वेक्षण करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामध्ये एकल महिला ज्या आहेत, जे की घटस्फोटित, विधवा, परित्यक्ता किंवा अविवाहित, ज्यांचं आता मॅरेज होऊ शकत नाही, अशा ज्या महिला आहेत त्यांचं सर्वेक्षण करण्याची सध्या मोहीम चालू आहे. आणि या मोहिमेअंतर्गत महिलांचे आधार कार्ड, राशन कार्ड, इलेक्शन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र हे सर्व डॉक्युमेंट त्यामध्ये लागत आहेत. आणि हे सर्वेक्षण झाल्यानंतर नवीन शासनाच्या ज्या काही गाईडलाईन्स येतील त्यानुसार शासन त्यांना पात्र करेल. जसं त्यांना मानधन मानधन पण सुरू करू शकतो शासन, ते शासनाचे विचाराधीन आहे. आणि त्यामुळं आपल्या शहरामध्ये ज्या काही एकल महिला आहेत त्यांची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी यासाठी नगर परिषद परतूर कडून आम्ही सर्व प्रोसेस केलेली आहे. किती कर्मचारी नियुक्त केलेत आपण या सर्वेक्षणासाठी, किंवा हे सर्वेक्षण कशा पद्धतीने होतंय, कुठं होतंय? आता हे जे सर्वेक्षण आहे यासाठी आपण एकल आपले बचत गटाच्या ज्या महिला आहेत, जे की सर्व कारभार सुनील मसलकर बघतात, त्यांच्या थ्रू जे बचत गट चालतात त्या महिलांपैकी 14 महिला आपण नेमलेल्या आहेत. प्रत्येक वार्डामध्ये एक महिला आपण नेमून दिलेली आहे. आदेश सुद्धा CO साहेबाच्या सहीने आपण पारित केलेले आहेत. आणि ऑफिस जर नगर परिषद कार्यालयामध्ये आणि शहर व्यवस्थापन जे काही ऑफिस आहे त्या ठिकाणी सुद्धा नोंदणी चालू आहे. महिला आपल्याकडे जर आल्या तर आपण ऑफिसमध्ये सुद्धा नोंदणी करून घेत आहोत. त्या महिलांना, ज्या महिला बचत समूहाच्या नोंदणी करतायत एकल महिलांच्या, त्या महिलांना काही मानधन वगैरे काही आहे? त्यांचं मानधन अजून तरी नाही, परंतु आपण बचत गट आपल्या नगर परिषदेचे असल्यामुळे आपण त्यांना काम सोपवलेलं आहे. आता पुढे चालून जर काही असेल तर CO साहेब त्याच्यावरती निर्णय घेतील. धन्यवाद. आता या संदर्भात एकल महिलांना एखादा संपर्क क्रमांक किंवा त्यांना जर नोंदणी करायची असेल तर त्यांनी कुठे भेटावं? शहर व्यवस्थापन जे आहे आपलं कार्यालय, त्या ठिकाणी सुनील मसलकर हे जे आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही म्हणजे महिलांनी नोंदणी करू शकतात. जर कार्यालयात आले तर कार्यालयातून आपण शिपाई वर्गाकडे फॉर्म दिलेले आहेत, त्यांच्याकडून पण करू शकता.